नमस्कार सर्वांना, राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका। तर पहा, एकदम कॅल्शियमनी खूप अशी भरलेली ती म्हणजे मुंडी। ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत तसंच पेशंट नाही आणि बाळंतीण बाईसाठी सगळं एवढी उपयुक्त आणि पौष्टिक आहे। चला तर मग ही ज्या वेगवेगळ्या रेसिपी ही मी दाखवते आणि वेगवेगळे फायदेही सांगते। तर पहा, इथे सगळ्यात अगोदर आपण मुंडी कुकरला लावून घेऊया। डायरेक्टच मी साहित्य सांगते की कुकरला कशी लावायची आणि किती शिट्ट्या करून घ्यायच्या। तर पहा, इथे कुकर तापला आहे आणि तेल ही गरजेप्रमाणे घातलं आहे आणि तेल तापलं आहे। आता यामध्ये थोडीशी घालून घ्यायची आहे जिरी, त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही कारण रश्श्याच्या वेळेला आपल्याला मीठाची आणखीन आवश्यकता असते, आणि हळद। आता हे छान असं भाजलं गेलं की त्यामध्ये घालून घेऊया जे आपण मुंडी फोडली आहे ती। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। जे आपण मीठ आणि हळद घातली आहे छान असं मिक्स करून घेऊया। आता इथं सगळं मिक्स करून झालं आहे आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे 4 ते 5 मिनिटांसाठी, आणि ते गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची, वाढवायची नाही। आणि इथं आपल्याला 5 मिनिटं त्याचं आमचं पाणी सुटेपर्यंत थांबायचं आहे। तर पहा, 4 ते 5 मिनिटांनी ह्या जायला पाणी सुटलं आहे पहा। आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया। जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं घाला, जेवढं तुमच्या कुकरला पेलते तेवढं घाला, जेणेकरून शिट्टी झाल्यानंतर ते पाणी बाहेर येऊ नये इतपत घाला। आता यामध्ये गरम पाणीच घालून घ्यायचं, थंड पाणी घालायचं नाही। आता इथे एवढं बास आहे मला। आता हे छान असं एकदा मिक्स करून घेऊया। आणि इथे मी 5 ते 6 शिट्ट्या काढून घेणार आहे। तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात तेवढ्या तुम्ही करून घ्या। आता इथे आपण कुकरला झाकण लावून घेतलं आहे। आता आपण मसाला कसा करायचा ते पाहूया। तर आता आपण इथे वाटण कसं करायचं ते पाहूया। इथे मी खोबरे 1 वाटी घेतलं आहे, 2 टोमॅटो बारीक कट करून घेतले आहेत, तिथे मी 2 कांदे बारीक कट करून घेतले आहेत, मूठभर कोथिंबीर घेतली आहे, इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, तिथे मी 2 चम्मच तीळ घेतले आहे, 1 चम्मच खसखस घेतले आहे। आता आपण मसाला भाजून घेऊया। इथे पॅन आता आपला तापला आहे। आता यामध्ये अगोदर आपण घालून घेऊया थोडीशी जिरे, त्याचमध्ये खसखस आणि तीळ। आता हे छान असं आपण भाजून घेऊया, अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी, जास्त नाही। जिरे ही जास्त जर भाजली गेली तर कडू लागते। इथे तुम्ही हे तेलातही भाजू शकता, पण असंच हे छान भाजलं जातं। पहा, आता तडतड उडायला चालू आहे, म्हणजे छान असं भाजत आहे। पहा, आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला।
आता यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया आणि यावरती खोबरं जे मी खिसून घेतलं आहे ते थोडं परतवून घेऊया। इथे मी अगोदर मुंडीचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ते वाटण वेगळं आहे आणि त्या मुंडीची एक वेगळीच टेस्ट आहे आणि हे वाटण वेगळं आहे, ह्याही मुंडीची टेस्ट ही वेगळीच होणार आहे। सगळा आपला जो मुंडीचा रस्सा असतो हे फक्त वाटणावरती डिपेंड असतं की कुठल्या वाटणाने कुठली चव येते, प्रत्येक वाटणाने वेगळी चव बदलते, म्हणून हा थोडा वेगळा प्रकार आहे मुंडीच्या रश्शाचा। तुम्ही तोही व्हिडिओ जाऊन पहा। आता इथे हे मी 2 ते 3 मिनिटांसाठी छान असं तेलावरती भाजून घेणार आहे। आता पहा छान असं खोबरं आपलं तेलावरती ब्राऊन झालं आहे। पहा आता हे आपण काढून घेऊया। आता यामध्ये पुन्हा एकदा थोडं तेल घालून घेऊया। थोडीशी गॅसची फ्लेम इथे मिडियम करते जी लो होती आणि त्यावरती छान असा कांदा परतवून घेऊया। आता इथे कांदा आपल्याला पूर्ण सॉफ्ट पडेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे तेलावरती। इथे कांदा भाजण्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागू शकतात। कांदा छान असा भाजून घेऊया। पहा कांदा छान असा भाजून झाला आहे। आता हा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता कांदा छान भाजून झाला आहे। आता पुन्हा एकदा थोडं तेल घालून त्यामध्ये टोमॅटो परतून घेऊया। आता इथे टोमॅटो भाजण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिटं लागणार आहेत। टोमॅटो थोडा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे आणि पहा टोमॅटो ही जसा आपल्याला हवा आहे तसा छान असा भाजला गेला आहे आणि इथे गॅसची फ्लेम बंद करते। आता आपल्याला आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं, खसखस, तीळ, जिरे, टोमॅटो, कांदा हे सगळं एकत्र मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे। एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। जर ह्याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता लागली तर पाणी घालायचं आहे आणि एकदम छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। जितकी बारीक होईल तितकी बारीक करून घ्यायची आहे। तर पहा इथे आपण 5 ते 6 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। आता झाकण खोलून बघूया आणि आता पाहूया आपण मुंडी आपली शिजली आहे का? तर खूप छान शिजली आहे पहा एवढी शिजली आहे ना, पहा आपोआप सेपरेट होते। आता कुकर आपण साईडला ठेवून देऊ आणि आता लगेच आपण फोडणीची तयारी करू, पण त्या अगोदर फोडणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आधी पाहून घेऊया। तर पहा पहिला आपण जे वाटण भाजून घेतलं कांदा, टोमॅटो वगैरे, तर त्याचं मी छान असं एकत्रच वाटण तयार करून घेतलं आहे। तिथे मी गरजेप्रमाणे घरचाच लाल तिखट मसाला घेतला आहे। इथे मी अर्धा चम्मच जिरे घेतले आहे, कारण की आपण पहिले मुंडी कुकरला लावत होतो त्यावेळेला टाकले आहे म्हणून। इथे मी 1 चम्मच हळद घेतली आहे आणि इथे मी कुठल्याच खड्या मसाल्याचा वापर केला नाही, म्हणून इथे मी स्पेशल राधिकास किचनचा जो गरम मसाला आहे तो घेतला आहे आणि तिथे गरजेनुसार मीठ घेतलं आहे। जर तुम्हाला राधिकास किचनचा स्पेशल गरम मसाला बघायचा असेल तर एकदा नक्की जाऊन पहा, मी व्हिडिओ अपलोड केला आहे। म्हणजे आपण गरम मसाला तयार करून ठेवला की आपल्याला खडे मसाले घरी असले किंवा नसले किंवा घालायचीच गरज लागत नाही। एकदा नक्की ट्राय करा गरम मसाला आणि मला कमेंट्स मध्ये सांगा। तर आता आपण फोडणी घालूया। आता इथे तुम्हाला जेवढी मोठी कढई हवी आहे, जेवढा तुम्हाला रस्सा हवा आहे तेवढं मोठं आधी भांडे घेऊन ठेवून घ्या। त्यामध्ये आता गरजेनुसार मी तेल घातलं आहे आणि त्यामध्ये इथे मी खडे मसाले नाही वापरणार, ह्याच्यामध्ये फक्त मी तमालपत्री। तेल खूपच गरम झालं आहे तर जिरे घालून लगेचच इथे मी जो आपण वाटून घेतला आहे
ते वाटण घालून घ्यायचं आहे. आता इथे हे वाटण घालून घेतलं आहे तेलामध्ये, छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण इथे आता पहिलेच मसाले भाजून घेतले आहेत, त्यामुळे इथे जास्त वेळ आपला जाणार नाही मसाले भाजण्यासाठी. तर पहा, तेलामध्ये छान असा अगोदर मिक्स करून घ्यायचा सगळा मसाला. लगेचच आपला मसाला भाजेल इथे 5 ते 6 मिनिटांमध्ये. आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे. आता पहा, मसाल्याने छान असं तेल सोडलं आहे. तर यामध्ये पहिली हळद घालून घेऊया आणि गरजेनुसार घरचा लाल तिखट मसाला. आता बकऱ्याची मुंडी ही खात असताना थोडी झणझणीतच छान लागते, सपक नाही छान लागत, त्यामुळे थोडी झणझणीतच बनवत आहे मी. छान असे मिक्स करून घ्यायचं आहे. आता घरचा लाल तिखट मसाला छान मिक्स करून घ्यायचा, म्हणजे छान असा भाजला जातो, कलर ही छान येतो आणि तरीही छान येते. तर पहा, किती छान असा आपला मसाला भाजून झाला आहे आणि तरीही किती छान आले आहे. पहा, मीठ घालून घ्यायचं आहे, थोडंच घालायचं. आपण कुकर लावत असताना त्यामध्येही थोडं घातलं आहे. तर पहा, आता मी एवढंच घालून घेते. मीठ कमी झालं तरी आपण वरून घेऊ शकतो, पण जास्त झालं तर खूपच त्याला कष्ट आहे ते मीठ कमी करण्यासाठी. म्हणून कधीही मिठासाठी हात थोडा कमीच ठेवायचा. नेहमी ही टिप्स माझी लक्षात ठेवा. आता थोडासा गॅस वाढवते, मीडियम करते. आता यामध्ये आपण जे आपण मुंडी शिजवली आहे ती घालून घेऊया ह्यामध्ये. आता ही छान अशी मिक्स करून घेऊया. आता गॅसची फ्लेम इथे लो केली आहे. आता यामध्ये आपल्याला हवं तेवढं गरम पाणी ऍड करून घ्यायचं आहे. गरमच पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. आता इथे गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि यामध्ये आपण गरम पाणी ऍड करून घेऊया. आता पहा, यामध्ये गरम पाणी घालून घेऊया आपण. जेवढं आवश्यकता आहे तेवढंच ऍड करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जर दाटसर रस्सा हवा असेल तसाही खूप टेस्टी लागतो, पण इथे मी पिण्या इतपत पातळ ठेवणार आहे. आता इथे आपल्याला 10 ते 15 मिनिटं छान असा लो फ्लेम वरती, मंद आचेवरती छान उकळी काढून घ्यायची आहे. तर पहा, छान असे इथे 10 मिनिटं झाले आहेत. आता यावरती आपण टाकून घेऊया राधिकास किचनचा गरम मसाला आणि छान असा मिक्स करून घेऊया. मुंडी आपली खूपच छान शिजली आहे. आता मसाला टाकून आपल्याला 5 मिनिटं छान असा लो फ्लेम वरती आहे असंच शिजवून घ्यायचं आहे. आता 5 मिनिटासाठी आहे असं शिजवून घेऊया आपण आणि 5 मिनिटांनी पुन्हा पाहूया. आणि पहा, किती छान असा 5 मिनिटांनी रस्सा आपला शिजला आहे. आता यावरती आपण छान अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि इथे गॅसची फ्लेम
ऑफ करूया आणि पहा आता मी पीस पहा किती छान शिजले आहेत. सुगंध तर एवढा छान येत आहे. जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते ते तुम्हाला लगेच समजेल.